तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण सर्वजण. मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे. स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे विजय कांबळे. तर मी तर आज जात आहे अमरावतीला. खास कारण म्हणजे चाललो आहे माझ्या आजोबाकडे. मागे गेलो होतो, त्याचा पण ब्लॉग टाकला होता. आणि आज पुन्हा एकदा जात आहे. तिकडून आम्ही पुढे पण जाणार आहोत, नागपूरला पण जाण्याचा प्लॅन आहे. पण पाहूयात की पुढे काय होईल ते. आणि हा तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहायचा आहे. आता सध्या तुम्ही आहे वसमत स्टेशनवर आणि इथून आता आमचा प्रवास सुरू होईल. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. चला तर मग या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. मग आमची तर आली होती रेल्वे आणि रेल्वेमध्ये मस्तपैकी बसून पोहोचलो बघा इथे अमरावती शहरामध्ये आलो होतो एका खास गोष्टीसाठी, तीही तुम्हाला कळेलच. आणि अमरावती आल्या एक घेतला छानसा सूट, तो म्हणजे आपल्या रेल्वे स्टेशनपाशी. आणि लगेचच एक सुंदर गोष्ट दिसली, ती म्हणजे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद आणि संत गाडगे बाबा यांचा प्रतिमा यांचं दर्शन घेऊन तो बघा आता धन्य झालो आम्ही. आणि पोहोचलो होतो या अमरावतीच्या पावनभूमीमध्ये. आणि इथून सरळ पोहोचलो बघा आम्ही आता तपोवनमध्ये. तर तपोवनमध्ये ही जी पुढची व्यक्ती जी दिसणार आहे तुम्हाला, ही व्यक्ती मी तुम्हाला कमेंटसाठी देत आहे. तुम्ही या व्यक्तीचं पूर्ण नाव कमेंट करून सांगायचे की ही व्यक्ती कोण आहे. आणि खरंच मला खूप आनंद झाला की मी यांना जवळून मला पाहता आलं, यांचं दर्शन घेता आलं. आणि खूप मनमिळावू यांचा स्वभाव आहे. आणि इकडे पाहू शकताय तपोवनमधले विद्यार्थीसुद्धा तयार आहेत स्वागतासाठी. पाहुण्यांच्या सुंदर अशी रांगोळीसुद्धा पाहण्यात आली. आता पुढे घ्या जाणून काय आहे ते. मी आहे तुमचा लाडका सुमित कांबळे आणि पोहोचलो होतो मी तपोवनला. तर गेल्या वेळेस थोडाफार तुम्हाला कमी दाखवण्यात आला होता व्हिडिओ, बट यावेळेस थोडं जास्त आणखी डिटेल दाखवण्यात येईल. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप काही नवनवीन गोष्टी पाहणार आहोत. तपोवनमधलं वातावरण तर तुम्ही आधीच पाहिलं होतं, बट आज आहे कार्यक्रम. आणि तो कार्यक्रम आहे आपल्या तपोवनमध्ये. तो कशाबद्दल आहे, काय आहे याच्याबद्दल तर मलाही माहिती नाही जास्त, बट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी तर आलेलो आहे तपोवनमध्ये. बघा किती नंबर एक वातावरण आहे, एकदम निसर्ग सुंदर आहे इकडचा. आल्याच्यानंतरला माइंड एकदम फ्रेश होता आणि लँग्वेज माझी पूर्णपणे चेंज होती. तर हा व्लॉग तुम्ही नक्कीच पाहायचा आणि सोडून जाऊ नका. खरोखर सांगतो आहे, खूप काही गोष्टी तुम्ही मिस कराल, त्यामुळे या व्लॉगला सोडून जाऊ नका. आता या व्लॉगला एकदम खतरनाक स्वरूप देऊन सुरुवात करूयात नव्याने. लेट्स. तर आज एका महान व्यक्तीचा जन्म झाला होता. ती व्यक्ती बाहेर राज्यातून आली होती आपल्या राज्यामध्ये, परंतु त्या व्यक्तीने असं काही काम केलं की इतरांना ते सदैव प्रेरणा देत राहील. आणि त्यांचीच आज जयंती साजरी होत होती तपोवन येथे. तर ऋषिकेश दादा काय म्हणत आहेत थोडं ऐकून घेऊयात. दाजी साहेबांबद्दल सांगायचं झालं तर इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे, त्याची काही खरं तर उजळणी करण्याची गरज नाही. परंतु आज जयंती महोत्सव आहे, थोडं त्यांच्या इतिहासाला आपण उजळणी दिली पाहिजे. सगळ्यांना तो इतिहास जरी माहिती असला तरी 28 डिसेंबर 1892ला कर्नाटकातल्या जमखंडीमध्ये डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांचा जन्म झाला. कर्नाटकात जन्म झाला, पुढचं शिक्षण पुण्यात झालं. जे घरगुती कारणांमुळे पुण्यात जावं लागलं. पुण्यातून नंतर कलकत्त्याला डॉक्टरीचं शिक्षण घेण्यासाठी गेले. तिथून मग स्वामी विवेकानंदांचे विचार आणि रामकृष्ण मिशन सोबत ते जुळले. अमरावती शहरात जेव्हा डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन पहिल्यांदा आले तर खूप काही संपत्ती घेऊन शहरात आले नव्हते. खिशात 3 रुपये घेऊन शहरात आलेले डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, परंतु त्यांनी मग अमरावती शहरामध्ये जे काम केलं, स्वातंत्र्य संग्रामातलं जे त्यांचं काम होतं, त्यानंतर मग त्यांनी कुष्ठरुग्णांसाठी कार्य सुरू केलं. महात्मा गांधीजींसोबत काम केलं, सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत काम केलं, डॉक्टर राजेंद्र प्रसाद फार जवळचे त्यांचे मित्र होते. हे सगळं स्वातंत्र्यातलं काम करत असताना, स्वातंत्र्य संग्रामात काम करत असताना अनेक वेळा तुरुंगवासही सोसावा लागला. हे सर्व असताना मग कुष्ठरुग्णासाठी कार्य का, तर त्यावेळेसची जी अख्ख्या जगातलीच कुष्ठरुग्णांची जी एकंदर स्थिती होती ती फार बिकट होती. या क्षेत्रात काम करायला कुणी तयार नव्हतं आणि कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनाचा खरा तर प्रश्न होता. काही ख्रिश्चन मिशनरीच्या संस्था होत्या ज्या इलाजासाठी चांगलं कार्य करत होत्या, आजही त्या करतायत. परंतु संपूर्ण पुनर्वसन कुष्ठरुग्णाचं झालं पाहिजे, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मान सन्मान मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याच्या मुलाबाळांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा ध्येय समोर ठेवून डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी 1946 साली या संस्थेचं रीतसर भूमिपूजन झालं, संस्थेची सुरुवात झाली. त्यानंतर अतिशय सुंदर भाषण झालं, त्यामध्ये अमरावती शहराच्या आमदार लाभलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य, माफ करा मी पूर्णपणे व्हिडिओ घेऊ शकलो नाही, परंतु या पुढचं भाषण खूप जोरदार होतं. आणि खरंच की आम्ही लोक कोणती जात धर्म असतो आम्हाला 10व्या वर्गापर्यंत झिरो, काहीच माहित नाही. आणि ही व्यक्ती होती त्याचं कारणच ते होतं की आम्हाला सगळ्या बाबतीत सगळी सुविधा इथे होती. आम्हाला फक्त धर्मनिरपेक्ष कसं राहावं हे शिकवलं गेलं.
या पद्धतीची भूमिका दाजीसाहेबांनी आमच्यासाठी दिली. ऋषिकेश आपल्यामध्ये बोलून गेला, 20,000च्या वर इथे माझे विद्यार्थी आले होते, शिकून गेले. ते कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आज कार्य करतात आहे त्याविषयी थोडं मी आपल्याला सांगू इच्छितो. डॉक्टरी पेशामध्ये आहेत, त्यामध्ये डॉक्टर प्रणीत गोगटे असतील. इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, ज्यामध्ये मनसूर शेख यांचं नाव या ठिकाणी तेजससाठी खास करून घेण्यात आलं. तर मित्रांनो, नक्कीच ह्या छोट्याशा क्लिपमधून काही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हालाही मिळाली असेल. खूप सुंदर प्रोग्राम झाला, खूप नवनवीन गोष्टी ऐकायला पाहायलासुद्धा मिळाल्या. व तसेच आपणालासुद्धा माझी एक छोटीशी विनंती आहे, जर आपल्याला कधी वेळ मिळालाच तर आपणसुद्धा तपोनला भेट देण्यासाठी नक्कीच या. मित्रांनो, कार्यक्रम वगैरे सगळं काय आटपलेलं आहे. त्यानंतर पहा इकडचा माहोल कसा दिसत आहे. सगळे काही जे काही व्यस्त आहेत ते फक्त फोटो काढण्यामध्ये. बाकी आणखी खूप काही गोष्टी पाहिल्या. आज कार्यक्रम होता. मेन मुख्य म्हणजे जे इथले दाजीसाहेब पटवर्धन होते, त्यांची आज जयंती होती आणि त्यानिमित्तच हा सुंदर महोत्सव असल्यासारखा इथलं वातावरण, इथली जयंती मोठ्या उल्हासात, मोठ्या आनंदात साजरी करण्यात आली. आणि दाजीसाहेब पटवर्धन हे कोण आहेत हेही तुम्हाला सांगेल. आता फक्त वेळ होत चालली आहे. त्यांच्याबद्दल थोडंसं सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुष्ठरोग्यांसाठी ज्यांनी शाळा काढली तीच ती व्यक्ती म्हणजे दाजीसाहेब पटवर्धन. आणि यांच्याबद्दल आणखी माहिती आपण घेणार आहोत आणि खूप चांगल्या गोष्टी पाहणार आहोत. फक्त हा ब्लॉग तुम्ही पाहत असाल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग संपवतो. आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका.